ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। तब्बल 6 बंडखोर खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्यानंतर आता उद्धव ठाकरे सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे। 26 ते 29 जून दरम्यान उद्धव ठाकरे फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात दौरा करतील। 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोली मतदारसंघात तर 28 जूनला परभणी आणि धाराशिव आणि 29 जूनला शिर्डी मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील। तर उद्या ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये भांडूप आणि घाटकोपर इथे ठाकरे भेटीगाठी घेतील। फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या प्रयत्नशील दिसतात। आज शिवसेना पक्षप्रमुख हे ईशान्य मुंबईच्या खासदारांनी जी काय बेईमानी केलेली आहे उघडपणे, आज या भागात येऊन ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत ना। त्यानंतर ते 27, 28, 29 तारखेला ते या सर्व खासदारांच्या मतदारसंघात भेटी देणार आहेत उद्धव ठाकरे। त्यांचा दौरा नागपूर, यवतमाळपासून सुरू होईल मराठवाड्यात आणि तो शिर्डीला संपेल। 5ही मतदारसंघात मुंबई बाहेरच्या माननीय उद्धवजी जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। ही एक प्रक्रिया त्याच वेळेला सुरू आहे। त्याच्यामध्ये धाराशिवसुद्धा आहे, हे लक्षात घ्या।